लिहून घ्या. तो निर्णय होत नाही. पवारांना हा खेळ फुटीच्याच वेळी कळून चुकला. नाही म्हटलं तरी शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून अजित पवारांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. मध्यंतरी राजकीय वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी कुटुंब म्हणून यात कधीही दरी निर्माण झाली नव्हती. परंतु आता राजकीय दृष्टीने विचार केला तर आता पक्ष नेतृत्वाचा पेच निर्माण झालाय. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता 85 वर्षीय शरद पवार यांच्या भूमिकेकडे लागल्यात. अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादीची सूत्र पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते व पक्षाचे संस्थापक शरद पवारांच्या जवळ येऊन थांबलेत. पवारांसारख्या वयोवृद्ध नेत्यांना या वयात देखील पक्षाची सूत्र हाती घ्यावी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात उमटताना दिसते. अजित पवारांनंतर केवळ शरद पवार हेच असे सर्वमान्य नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. पक्षाची धुरा शरद पवार याही वयात पेलवतील का हा प्रश्न असला तरी सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर अजित पवारांच्या अकाली निधनासोबतच पक्षाची धुरा सांभाळण्याची मोठी जबाबदारी आहे. राजाला भावना नसतात असं म्हटलं जातं. ज्या राजसिंहासनाचा पाया शरद पवारांनी घालून दिला आणि तो वसा आणि वारसा अजित पवारांनी मोठ्या नेत्याने पुढे चालवला. आता तोच वसा पुन्हा एकदा शरद पवारांजवळ येणार की नवीन नेतृत्वाचा उदय होणार हे पुढील काळातच अधिक स्पष्टपणे स्पष्ट होऊ शकेल. लोक म्हणतात की सुप्रिया सुळेंच्या नावावर मोहर लागेल, पण आम्ही म्हणतोय की आता पवार तो निर्णय कधी घेऊच शकत नाहीत. मुळात अजित पवारांना स्वतंत्र नेतृत्व हवं होतं. अजित पवारांना राष्ट्रवादीची कमान आपल्या हातात हवी होती. शरद पवार ज्यावेळी राष्ट्रीय सदस्यत्वाचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत होते त्याचवेळी अजित पवार सुप्रिया सुळे आमनेसामने आले होते. अजित पवारांचे शेवटचे वाक्य हे सुद्धा होते की पवारांचं वय झालंय, थांबून घ्यावं. अर्थ हा नव्हता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून द्यावा. अर्थ हा होता की आता नेतृत्व माझ्या हातात द्यावं. आता मुळात नेतृत्वाची लढाईच या नावामुळे सुरू झाली होती. कारण सुप्रिया सुळे हे नाव पुढे केलं जात होतं जसं बाळासाहेब ठाकरेंच्या बाबत राज ठाकरे की उद्धव ठाकरे हे निवडताना झालं होतं. अगदी तसंच पवारांच्या हयातीत होताना दिसत होतं. आणि त्यामुळेच सुप्रिया सुळेंच्या ऐवजी मीच या पक्षाचा वारसा पुढे चालावा म्हणून राष्ट्रवादीत बंडाळी घेडली होती असं म्हटलं जातं. मान्य, अजित पवारांना जाऊन फक्त खाली 3 दिवसच उजडलेत, पण या तिसऱ्याच दिवशी राजकीय उलथापालथी सुरू झाल्या. अजित पवारांचे नेते सुनेत्र पवारांना भेटतायत, नंतर फडणवीसांना भेटतायत. तिकडे रावसाहेब दानवे अजित पवारांच्या हयातीत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पक्षफुटीचे राजकीय प्रयोग झाले होते. राष्ट्रवादी शिवसेनेला सोबत घेऊन राजकीय सत्ता स्थापन करायला नकार देत होती असं रावसाहेब दानवे अजित पवारांच्या गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बोलतात. याचा अर्थ पडद्यामागून राजकीय हालचाली घडतायत. शिवसेनेला राष्ट्रवादीपासून तोडायचं आणि राष्ट्रवादी सत्तेत घ्यायची यासाठी भाजपचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी प्लॅन केले जात असल्याच्या चर्चा होऊ घातल्यात. त्यामुळे या मुद्द्यांवरती आता बोलणं गरजेचं आहे. अजित पवारांच्या जाण्यानं शरद पवारांना पुन्हा एकदा कुटुंबाचा आणि पक्षाचा आधारवड म्हणून मैदानात उतरावं लागेल अशी चर्चा आहे. फक्त मैदानात उतरायचं नाहीये तर पक्ष टिकवायचा आहे. अजित पवारांच्या निधनामुळे जबर मानसिक धक्का हा शरद पवारांना सुद्धा बसलाय. सावरण्यासाठी नक्कीच वेळ लागणार असला तरी भविष्यातील पक्षाचे नेतृत्व आणि पुढील राजकारण कसं असणार हे सर्वस्वी शरद पवारांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून विखुरलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे. शरद पवारांकडे असलेल्या प्रदीर्घ अनुभवामुळे भविष्यातील राजकीय पुनर्रचनेचे सूत्रधार म्हणून पुन्हा एकदा त्यांच्याकडेच पक्षाची धुरा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला आता वेग येण्याची शक्यता आहे. अजित पवारांनंतर त्यांच्या गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या छायेखाली परतण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे. यात हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांच्यासारखे नेते आग्रही दिसतात. मात्र दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे हे होऊच नये यासाठी सुद्धा पुढे येताना दिसतायत. आणि त्यामुळेच त्यांनी राजकीय वारसदार म्हणून अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा मुलगा पार्थ पवार यांना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुनेत्रा पवार चालू शकतात. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठीही चर्चेत. पुढील काळात त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करून उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी घेण्यासाठी आग्रह केला जाऊ शकतो. दुसरीकडे शरद पवारांचा राजकीय वारसा म्हणून सुप्रिया सुळे यांचा प्रभाव आता केवळ केंद्रातच नाही तर राज्यातील पक्षाच्या संघटनेवरही वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र अजित पवारांसोबत गेलेले नेते सुप्रिया सुळेंचे नेतृत्व कधीच मान्य करणार नाहीत.
शरद पवारांची डायरेक्ट लिगसी असल्याने पक्षाला याचा फायदा घेता येऊ शकतो. याशिवाय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय वाटा जरी वेगळ्या असल्या तरी दोघांमधील नातं घट्ट होतं. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या नावावर सर्वांचं एकमत होईल असं दिसून येत नाही. एक वेळेस शरद पवारांचे नेते म्हणतील, पण अजित पवारांसोबत गेलेले आमदार कधीच हे म्हणणार नाहीयेत. त्या जास्त मॅच्युअर आहेत, पण ते सगळ्यांना धरून चालतील अशी शक्यताही फार कमी आहे. त्यांची राजकीय समज देखील प्रगल्भ आहे, पण ती केंद्रात चालू शकते, राज्याच्या राजकारणात नाही. त्यामुळे पक्षातील इतर मोठे नेते जसे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेते हा काळ कसोटीचा यांच्यासाठी ठरेल असं दिसतंय. आणि या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना नेतृत्वासाठी पाठिंबा दर्शवला असला तरी भाजपशी असलेल्या युतीमध्ये आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी त्यांना शरद पवारांशी समन्वय साधावा लागणार आहे. आणि प्रॅक्टिकली पाहता राष्ट्रवादीतील दुहीनंतर या नेत्यांनी अजित पवार यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. त्यामुळे पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाऊन बोलणी करताना या नेत्यांना मर्यादा येऊ शकतात असं बोललं जात आहे. दुसरीकडे पवार गटाचे नेते आणि पवार कुटुंबियांचे विश्वासू जयंत पाटील यांना पक्षात पूर्णपणे सक्रिय करून पक्षाची धुरा त्यांच्या हाती सोपवण्याची एक शक्यता ही काही जाणकार व्यक्त करतायत. जयंत पाटील यांना पक्षातूनच काहीसा विरोध होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांचा चेहरा पक्षासाठी लाभदायी ठरू शकतो. पक्षात दोन मतप्रवाह असले तरी सध्या शरद पवार या सर्वांमध्ये काय भूमिका घेणार यावरच पुढील समीकरणं अवलंबून आहेत. दुसरीकडे महायुतीत सर्वात मोठा पक्ष तसेच राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचीही यात महत्त्वाची भूमिका राहील. कारण अजित पवार यांना महायुतीत ग्रीन सिग्नल देऊन सहभागी करून घेण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा वाटा राहिला होता. ज्यावेळी महायुतीत अजित पवार येणार हे निश्चित झालं त्यावेळी भाजपसह शिंदे गटाकडून त्यांच्या येण्याला विरोध झाला होता. अशावेळी फडणवीस यांनी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाला अजित पवारांबाबत सकारात्मक करून त्यांचा महायुतीतील प्रवेश घडवून आणला होता. आता नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात थेट अजित पवारांवर टीका केली नाही. आता दादांच्या निधनानंतर देखील फडणवीस यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबियांना अशा कठीण परिस्थितीत जे पाठबळ दिलं ते पाहून अनेकांना अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची बॉन्डिंग घट्ट होताना दिसते. पण अर्थात एक गट असाही आहे की जो म्हणतोय की अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याबाबत घेराव घालणारा भाजप होता. सिंचन घोटाळ्याची फाईज बाहेर काढणार म्हणणारे शहा होते. आणि त्यामुळे सिंचन घोटाळ्याचा मुद्दा आता गुंडाळला जाणार का किंवा भाजप सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार कुठेच नव्हते हे जग जाहीर करणार का असे जर तरच्या मुद्द्यांवरती बरंच काही सुरू आहे. पण यातून एकच स्पष्ट होत आहे की सध्या तरी पवार सुप्रिया सुळेंना उत्तराधिकारी करण्याचा निर्णय घेणारच नाहीत. आणि तसं जर झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट अटळ आहेत. आता दुसरा नाव रोहित पवारांचं समोर येत आहे. रोहित पवार तितके मॅच्युअर नाहीयेत. रोहित पवार आत्ताच पक्षाचे नेतृत्व करू शकत नाहीयेत. रोहित पवारांना त्यांचा बालेकिल्ला खाली पोस्टल मतांमध्ये राखता आला होता आणि त्यामुळे स्थानिक नेत्यांची पकडसुद्धा रोहित पवारांना जमवून ठेवता आली नाही. त्यामुळे रोहित पवार पक्षाचे नेते कधीच होऊ शकत नाहीत. आता या जर तरच्या भूमिकेत सुनेत्रा पवार नाव परफेक्ट बसतं, पण फिरून फिरून सगळं पवारांपाशीच येऊन थांबणार आहे. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.